कसबा बावड्यातील दत्त मंदिर परिसरात बाळासाहेब दिनकर जुगदार हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास श्री आणि यश या नातवांसह ते घरात झोपले होते. त्याचवेळी साप छतावरून खाली अंथरुणात पडला. यावेळी घाबरलेल्या जुगदार यांनी शेजाऱ्यांना बोलावलं. घरात साप आल्यानं जुगदार शेजारीच राहत असलेली आपली मुलगी अमृता हिच्या घरी झोपायला गेले. दरम्यान रात्री अचानक जुगदार यांच्या घरातील फ्रीजचा मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की आजूबाजूचा परिसर हादरून गेला. यावेळी घरातील प्रापंचिक साहित्य जळून सुमारे 2 लाखाचं नुकसान झालंय. घरात साप आल्यानं जुगदार कुटुंबीय शेजारीच राहणाऱ्या आपल्या मुलीकडे गेल्यानं मोठा अनर्थ टळला. देवाच्या रूपात घरात साप आला म्हणून आमचे प्राण वाचले, अन्यथा आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं, अशी भावना जुगदार यांची मुलगी अमृता कांबळे हिनं व्यक्त केली आहे. देवाच्याच कृपेने साप आल्याने आमच्या लोकांचे प्राण वाचलेत, हेच आम्हाला देवाला आभार मानायचे आहेत. आमचं नुकसान घराचं झालं, पण माणसं आमची वाचली. या स्फोटाबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली, मात्र कुणीही याची दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. इतका मोठा प्रकार घडून आमच्या घरी कोणी अजून आलेलं नाही. आम्ही वायरमनना फोन केला, ते पण आले नाहीत आणि आम्हाला तर मदतीची गरज आहे.